अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. सोपान बांधणार या प्रभाग 11 मधून येणारे 2026 जसं की 15 जानेवारी 2026 ची जी सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यासाठी ओबीसी पुरुष या माध्यमातून इलेक्शनला सामोरे जातोय. निश्चित मला या ठिकाणी आनंद असा होतोय की माझ्या प्रभागामध्ये सर्व समाजी पाठबळ चांगले हे पाठबळ असताना मान्य सर्व समाजाची आकडेवारी मी थोडक्यात आपल्या समोर देतो. या ठिकाणी मराठा समाज आहे 9,000, मुस्लिम समाज आहे 7,500 आणि SC/ST समाज आहे 6,000 व इतर ओबीसी सर्व धर्मीय सर्व समाज मिळून असा 30,500 मतदान माझ्या प्रभागामध्ये आहे. मी निश्चितच माझ्या 2 फेऱ्या प्रभागामध्ये झाल्या, 3ऱ्या फेरीला आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय. जसं की ते लोक आशेने बघताय की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांनी जी बारामती असेल, पुणे असेल, त्याच्यानंतर आता नवीन संभाजीनगर मध्ये निश्चितच त्यांनी पाऊल टाकले आणि चांगल्या दिशेने पाऊल आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा महापौर पहिल्या सभेसाठी सभागृह राहील तर निश्चित आम्ही जनतेला 24 तास पाणी देणार आहे. काय आज घडलेला असं काही प्रसारित आहे का? घड्याळ असं आहे की घड्याळावर विश्वास 100% विश्वास आहे. घराघरातून मला प्रतिसाद आहे. माता भगिनीचा प्रसाद आहे, लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे, त्याच्यानंतर उद्योजकाचा प्रतिसाद आहे, कामगार बंधूंचा प्रतिसाद आहे. आणि लोक आता असे बघताय की आशाने आपलं शहर पहिल्या महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये कसं जाईल त्याची वाट बघताय. समजा जर तुम्ही निवडून आले तर पुढचं कसं राहील? आमचं निवडून राहिलं तर सगळ्यात पहिले मी रुग्णवाहिका गोरगरिबासाठी किंवा आजारी माणसासाठी फ्री ठेवणार आहे. अजितदादा यांच्या निधीतून म्हणा किंवा महाराष्ट्र राज्याच्या पाठपुरावा करण्यापासून. साहेब तुमची सभा एखाद्या मोठ्या नेत्याची आहे का? सभा आमच्या आहे ना, ते आदित्य तटकरे आता उद्या सभा येणार आहेत, रॅल्या राहतात आणि निश्चित उद्या परवा लाडक्या बहिणीचे जे अमाऊंट 2 महिने 3 महिन्याची थकीत ती सुद्धा जमा होणार आहे आणि पुढील दिशा मान्यवर आणि आदित्यताई सांगणार आहेत. तटकरे काय आव्हान करशाल? मी आव्हान एकच करेल की घरात न बसता तुम्ही तुमच्या मतदाराला, तुमच्या प्रभागाच्या मतदाराला जास्तीत जास्त मतदान करा. विजय तर आपण घेतलेलाच आहे, पण हाय लीड जसं तुम्ही जास्त देताल तेवढे आपल्या पक्षासाठी, माझ्यासाठी किंवा प्रभागासाठी चांगलं राहील.